सकाळी सकाळच्या तिकडे केवढं मोर आलं का? किती आहे ती? आहे 2-3 ते. बरं जाऊ का पाहू? खावा ना. हुसकू नाही देतो काय खात त्या? खायला आता काय किड्या मुलगाच खाणार आता खायला काय. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळी सकाळी आमच्या शेतामध्ये मोर आणि लांडोरे सारे आले होते. चला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हड कुत्रे आल्यात ना, कुत्र्यांमुळे ते मोरे पळून जाय बसले त्याकडे ते लांब हुसकून देऊ. हड 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 त्या कुत्र्यांमुळे ना ते पळून जाय बसलेत मित्रांनो. तर चला त्या कुत्री आली होती ना, त्या कुत्रीतल्यात आपण हुस काढून हो. आता मोर तिथं थांबलं का नाही, एकदम लपत लपत जाऊन मग ते तुम्हाला दाखवायला लागतील मित्रांनो. नाही तर ते ना माणसाचा वारा सुद्धा घेते नाही, लय पळून जातात जोरात. तर इथं वर आलंच ना माळामध्ये लय लपत लपत जायला लागणार आहे. त्या माणसाचा वारा नाही घेते. हा इथं समोर बहिणी पेरलाय तोबा तोबा मोर, तोबा लागला पळायला आणि गेला उडून तोबा. परत 4-5 होता पण त्या बाकीचा पळाला कुठंतरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला मला सकाळी सकाळी आपल्या मित्राली मोरांचं दर्शन घडवावं. मी गंज लपत लपत गेलो, पण तरी त्या 2 कुत्री आली होती त्याच्यामुळं आणि ते मोरायला चपळ राहतात. तरी मी थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते उडून गेलं. आणि सकाळी सकाळीच रामदाच्या इथं चालाय भांडी घासायचं काम. तर आता सकाळी सकाळी रानात निघालो फिरायला. मोरांचा आवाज पहा मित्रांनो, एकदम प्रसन्न वातावरण वाटत आहे. तर मित्रांनो, मोर तर काय मला नाही आपल्याला दाखवता आलं, पण चला आता आलो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये फिरत फिरत. बरंचसं मित्र मला कमेंट करतात का तुमच्या इकडला निसर्गरम्य आणि सुंदर ह्या वातावरण आम्हाला दाखवित राहा, आम्हाला त्या लय आवडत आहे. तर चला आता इकडं आपण रानामध्ये फिरत फिरत आलो आहे. तर मित्रांनो पहा, आता समोर आमच्याकडे हळूहळू सगळीकच म्हणजे भात लागवडला सुरुवात झाली. काही भात लागवड अजून बाकी आहे, पण बऱ्याच ठिकाणी आता ज्यांची रोपा अशी वाढून आल्यात ना, लांब लांब झाल्यात ना, तर त्यांची भात लागवड ही चालू झाली आता. आणि आता पावसाचा जोरसुद्धा कमी पडला आहे, मग त्याच्यामुळं ह्या झऱ्यांचा पाणीसुद्धा आता थोडासा कमी झाला आहे. पण पाणी एकदम स्वच्छ पहा, पांढरं शुभ्र एकदम दुधासारखं पाणी. आणि मित्रांनो, इथं समोर पहा काय दिसतंय आपल्याला. तर आपला शेत आहे ना एकदम जंगलाच्या कडाले, त्याच्यामुळे ना हे पहा इथं छोटासा काहीतरी प्राणी खालाय काय ना तरी. हे पहा ते हाडा पडेल पहा. छोटा प्राणी असेल, एखादा ससा असेल बारीकसा म्हणा, काहीतरी छोटा प्राणी आहे आणि तो इथं काय ना तरी त्याची शिकार करेल आणि खालं त्याची फक्त अस्तिका पडेल तिथं बा. आणि आपल्याला सकाळी सकाळीच सूर्यदेवांना सुद्धा दर्शन दिलं आहे. समोरून मस्त अशी उन्हाची तिरीम पडली. आपण जर सकाळी सकाळी रानामध्ये फिरायला जर आलो ना, तर मस्तपैकी संत गतीनं वाहणारे हे स्वच्छ असे पाण्याचे झरे, तसेच मध्ये सूर्यदेवाचं हे दर्शन, हिरवगार असं हे रान आणि या जंगलामध्ये प्राणी पक्ष्यांचा जो किलबिल असा आवाज, यामुळे ना मित्रांनो एकदम मन असा माणसाचा प्रसन्न होऊन जात आहे. आणि मित्रांनो, आमच्यातली ही जी जमीन आहे ना, हिला जर एकदा उपळं फुटलं ना, म्हणजे पाजर फुटलं ना, तर ही पटकन आटत नाही. म्हणजे आटते पण जास्त काळ पावसानं विश्रांती घेतल्यानंतरच. पण मग आमच्याकडे नेहमीच पाऊस पडत राहतो आहे, त्याच्यामुळे जास्त काही विश्रांती घेत नाही. म्हणून मग आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही भात लागवड केली जाते. या वेळेला ते भाताचं मूठ खणून ठेवलं पहा. ह्या इकडं समोर भाताचा रोप आहे, ते मूठ खणून अशा पद्धतीनं म्हणजे बांधून, जशी काही भागामध्ये कांद्याच्या जुड्या बांधतात पहा, तशा पद्धतीने पहा. जसं आमच्या इकडलं वातावरण आहे ना मित्रांनो, याहीपेक्षा काही ठिकाणी ना एकदम जबरदस्त आणि खतरनाक असं वातावरण आहे. ते पण मी आपल्याला काही व्हिडिओमध्ये दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. काही लोकांचं लोकजीवन कसं राहतं ते पण आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो. पहा या वातावरण मित्रांनो, एकदम मस्त आणि सुंदर वातावरण. तर मित्रांनो, अजून आंघोळी झाली नव्हती, आता आंघोळी झाली. चिया झालाय का? अच्छा झालं ना. मग आण मग. हा देते ना बसा. तर चला मित्रांनो, हा पहा आपला काळा काळा चहा. आपल्याकडं दूध नसल्यामुळं मग आपण काळा चहा पितोय नाही का, आणि काळा चहा शरीराला चांगला राहत आहे. तर असं मित्रांनो, मग आता चहा पितोय. या मित्रांनो, मग चहा पियाला सकाळी सकाळी मस्त गरम गरम चहा. चला आता आपण आपल्या जरेवरून पाणी घेऊन येऊ. पाणी गडूळ झालं काय नाही, पाया लागत आहे पावसानं सारखा गडूळ होत आहे काय नाही. तर आता मी पाणी घेऊन येते.
आता मुरुंबातला असल्यामुळे ना ते थोडा पाणी एकदम स्वच्छ आहे. आता आम्ही या पाणी मस्तपैकी हे गाळण आले गाळीनं गाळून घेतो. तर आता आपलं पाणी जवळ आहे त्याच्यामुळे एकच हाडा घेऊन आलो. तर आपलं हे येरचं पाणी आहे ना लय गडूळ आहे इकडचं तो पाणी येरीच येत आहे. यात जर येत काय दुसरीकडला पाणी येत नाही त्याच्यामुळे त्या निवळ आहे आणि हे येरचं पाणी गडूळ आहे. हेच पाणी खाली जात आहे मस्त असं पन्न्याचं पाणी आहे मुरुंबातला. झालं का तुझं जेवण रामा? हा, शाळा किती वाजता राहते? 10 वाजता. आज पाऊस आहे थोडा कमी आहे. सत्री घेऊन जाय पण आता खाली. हा, जातो चित्र घेऊन. तर चला आता रामदास निघाला शाळेमध्ये. मस्त ऊन पडलाय रामा, जाऊ जाऊ हा. छत्री नाही न्यायची छत्री आला तर हां आलो तर मी येईल नाही याला जा मग. रामदास शाळा तशी जवळ आहे लय लांब नाही आहे त्याच्यामुळं मग तू छत्री नाही नेत तो बघ गेला तसाच निघून. तर जोपर्यंत हे निसर्गरम्य वातावरण आहे जोपर्यंत सगळीकडे हिरवळ आहे तोपर्यंत आपल्या हिडूनमध्ये या निसर्गाचं दर्शन मी आपल्याला घडवीतच राहणार आहे. आणि आज सकाळी सकाळीच रानामध्ये आलो होतो फिरत फिरत. चला आपल्या मित्रांनीसुद्धा ह्या निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला बनवायचा प्रयत्न केला. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.